नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बँक ऑम्बड्समन स्कीम म्हणजे बँकिंग लोकपाल योजना या एका वैशिष्ट्यपूर्ण योजनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहकांच्या सोयीसाठी बँकिंग संस्थांच्या मधील विविध कंप्लेंट्स हँडल करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग लोकपाल योजना ही एक योजना सुरू केलेली आहे. तर आज आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. बँकिंग ऑम्बड्समन स्कीम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिला मिळालेल्या अधिकारांतर्गत सुरू केलेले हे एक कंप्लेंट हँडलिंग मेकॅनिझम असून बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील सेक्शन 35A मध्ये असलेल्या अधिकारानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे मेकॅनिझम रन करत आहे. भारतात सर्वप्रथम अशा प्रकारची यंत्रणा 1995 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. म्हणजेच 1995 मध्ये अशा प्रकारची अधिसूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली. त्यानुसार 1996 पासून भारतात बँक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता एक विशेषीकृत यंत्रणा म्हणजेच बँक ऑम्बड्समन किंवा ज्याला आपण बँकिंग लोकपाल असे म्हणतो की ही योजना सुरू झाली. या योजनेमधील तरतुदीमध्ये नंतरच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अमेंडमेंट्स किंवा रिव्हिजन्स झाल्या की ज्यामध्ये प्रामुख्याने सन 2000, सन 2006, 2007, 2009, 2017, 18 व रिसेंट अमेंडमेंट 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. या योजनेपाठीमागची महत्त्वाची उद्दिष्टे जर आपण पाहिली तर त्यामध्ये प्रामुख्याने टू एन्श्योर ग्रीव्हन्स रिड्रेसल फॉर युजर ऑफ द बँकिंग सर्व्हिस, टू प्रोव्हाइड पॉलिसी फीडबॅक अँड सजेशन्स टू द RBI, टू एन्हान्स अवेअरनेस अबाउट द बँक ऑम्बड्समन स्कीम ऑफ द RBI, टू फॅसिलिटेट क्विक अँड फेअर रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस थ्रू द यूज ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंग ऑम्बड्समन स्कीम ही राबवत आहे. या स्कीम करिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या कार्यालयातील चीफ जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर या लेवलच्या अधिकाऱ्याची नेमणूक विविध प्रकारच्या बँक ऑम्बड्समन ऑफिसेससाठी बँक ऑम्बड्समन म्हणून त्यांची नियुक्ती करत असते. थोडक्यात भारतात बँकिंग लोकपालची नियुक्ती करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चीफ जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर लेवलचे अधिकारी या कार्याकरिता ऑम्बड्समन म्हणून नियुक्त करत असतात. तथापि यांची नियुक्ती एका वेळेस 3 वर्षासाठी असते. तथापि पुढील 3 वर्षासाठी पुन्हा त्यांची पुनर्नियुक्ती करण्याचे अधिकार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारची बँकिंग क्षेत्रातील कंप्लेंट हँडलिंग मेकॅनिझम म्हणून या योजनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण असल्याचे आपणास दिसून येते. त्याचबरोबर ही योजना भारतातील विविध प्रकारच्या बँकांच्यासाठी लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये या योजनेची ॲप्लिकॅबिलिटी जर आपण पाहिली तर या देशातील ऑल शेड्युल्ड कमर्शियल बँक्स ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व सर्व विदेशी बँकांचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर भारतातील सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच रिजनल रुरल बँका, या देशातील शेड्युल्ड प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजेच ज्या अनुसूचित नागरी सहकारी बँका आहेत अशा सर्व बँका, नव्याने स्थापन झालेल्या स्मॉल फायनान्स बँक्स, पेमेंट बँक्स याही बँकांच्यासाठी बँकिंग ऑम्बड्समन स्कीम ही लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सन 2018 मधील विशेष तरतुदीनुसार भारतातील डिपॉझिट ॲक्सेप्ट करणाऱ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजेच NBFC यांच्यासाठी देखील NBFCO स्कीम ही सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजसाठी ऑम्बड्समनची स्कीम ही सुरू करण्यात आलेली आहे. भारतात ही योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेल्या RBI ॲक्ट 1934 मधील सेक्शन 45L यामधील अधिकारानुसार ही योजना 23 फेब्रुवारी 2018 ला सुरू करण्यात आलेली आहे.
तथापि याकरिता या देशातील अशा NBFCs की ज्या जनतेकडून डिपॉझिट ॲक्सेप्ट करण्याचे कार्य करत आहेत, त्याचबरोबर ज्यांच्याकडे खूप मोठा कस्टमर इंटरफेस आहे व त्यांच्या असेट साईज या 100 कोटी रुपये किंबहुना त्यापेक्षा अधिक आहेत, अशा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकरिता 2018 मधील NBFCO ही स्कीम त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. तथापि या देशातील इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीज, कोर इन्व्हेस्टमेंट कंपनीज, इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, त्याचबरोबर या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या की ज्या डिपॉझिट ॲक्सेप्ट न करणाऱ्या NBFCs आहेत, अशा NBFC या स्कीममधून एक्सक्लूड करण्यात आलेले आहेत. म्हणजे या NBFC करिता ही योजना लागू करण्यात आलेली नाही. तथापि डिपॉझिट ॲक्सेप्ट करणाऱ्या NBFC साठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सन 2019 मध्ये या देशातील कन्व्हेन्शनल बँकिंग ट्रान्झॅक्शन बरोबरच डिजिटल बँकिंग ट्रान्झॅक्शन साठी देखील बँकिंग ऑम्बुड्समन स्कीम ही लागू करण्यात आलेली आहे. भारतातील सर्व राज्ये व युनियन टेरिटरीसाठी ही योजना लागू आहे. त्यानंतर या देशातील सर्व प्रदेशामध्ये बँकिंग ऑम्बुड्समनच्या सर्व्हिसेस व कस्टमर्स ग्रीव्हन्सेस रिड्रेसल सिस्टम पोहोचवण्याकरिता भारतात सध्या 20 बँकिंग ऑम्बुड्समन ऑफिसेस ही सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये अहमदाबाद, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, देहरादून, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई 1 and 2, दिल्ली 1 and 2, पाटणा, रायपूर व रांची या शहरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग ऑम्बुड्समन ऑफिसेस ही सुरू केलेली असून या प्रत्येक कार्यालयाकरिता एक अधिकारी हा बँकिंग लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या कंप्लेंट्स ॲक्सेप्ट करण्याकरिता जे ऑप्शन्स या बँकिंग ऑम्बुड्समनने अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये 6 ऑप्शनचा समावेश केलेला आहे. त्यामधील पहिला ऑप्शन म्हणजे हँड डिलिव्हरी, म्हणजे थेट एखादी व्यक्ती बँक ग्राहक बँकेसंदर्भातील कंप्लेंट्स ही थेट त्या ठिकाणी या कार्यालयाकडे पोच करू शकतात. त्याचबरोबर बाय पोस्ट, बाय कुरिअर, बाय फॅक्स, ईमेलद्वारे, त्याचबरोबर बँकिंग ऑम्बुड्समन कार्यालयाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील अशा प्रकारची कंप्लेंट या बँकिंग ऑम्बुड्समनकडे करता येते. त्याकरिता 24 जून 2019 मध्ये कंप्लेंट ट्रॅकिंग सिस्टम ही त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत बँकिंग ऑम्बुड्समनकडे कंप्लेंट करण्याकरिता एक विशिष्ट प्रकारची प्रोव्हिजन याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. एखाद्या ग्राहकास बँकेकडून काही समस्या निर्माण झाली असेल किंबहुना त्याचे काही आर्थिक हानी झालेली असेल, काही त्या ठिकाणी विशेष प्रश्न निर्माण झालेले असतील, तर त्या ग्राहकाला थेट बँकिंग ऑम्बुड्समनकडे कंप्लेंट करता येत नाही. अशा ग्राहकाने सर्वप्रथम संबंधित बँकेकडे लिखित स्वरूपात कंप्लेंट करणे आवश्यक असते. अशा बँकेने त्या कंप्लेंटचे सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिले नाही किंवा 1 महिनाभराच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही तर आणि तरच संबंधित ग्राहक आपली कंप्लेंट बँक ऑम्बुड्समनकडे करू शकतो. म्हणजेच एखाद्या ग्राहकास बँकिंग सर्व्हिसेसमध्ये काही समस्या निर्माण झालेली असल्यास थेट त्याला बँकिंग ऑम्बुड्समनकडे कंप्लेंट करता येणार नाही. म्हणजेच त्यांनी सर्वप्रथम संबंधित बँकेकडे आपली कंप्लेंट देणे आवश्यक असते. त्या बँकेने या कंप्लेंटचे प्रॉपर सोल्युशन दिलेले नसल्यास किंवा सोल्युशन दिलेले आहे मात्र त्याबाबत ग्राहक समाधानी नसल्यास तो नेक्स्ट स्टेप म्हणून बँक ऑम्बुड्समनकडे कंप्लेंट करू शकतो. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत काही डेसिग्नेटेड कंप्लेंट्स या अलाउड करण्यात आलेल्या आहेत की ज्यामध्ये नॉन ऑब्झर्वन्स ऑफ द फेअर प्रॅक्टिस कोड, म्हणजेच बँकिंग व्यवहारासाठी जे काही न्याय्य तत्वे व्यवहार पद्धती निर्धारित केलेली आहे त्याचा वापर जर बँकेने केलेला नसेल तर त्याविषयी तक्रार करता येते. ATM व डेबिट कार्ड बाबतची तक्रार असेल, मोबाईल बँकिंग, इलेक्ट्रॉनिक बँकिंगची तक्रार असेल, त्याचबरोबर कमिटमेंट फुलफिल न केल्याबाबतची तक्रार असेल, क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस, डेपॉझिट अकाउंट बाबतच्या सर्व्हिसेस, लेव्ही ऑफ द चार्जेस विदाउट प्रायर इन्फॉर्मेशन, जे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बँकेने आपल्या खात्यातील रक्कम कपात केलेली असल्यास किंवा लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या वसुलीबाबत, वितरणाबाबत काही समस्या असेल, पेन्शन पेमेंट बाबत काही समस्या असेल, त्याचबरोबर बँकिंग कोड कंडक्ट करणारी BCSBI चे कोड्स जे आहेत त्या कोड्स प्रमाणे बँक व्यवसाय करत नसेल
रेमिटेन्स म्हणजे फंड ट्रान्सफर सर्व्हिसेस बाबतचे प्रश्न असतील, पॅरा बँकिंग सर्व्हिसेस बाबतचे प्रश्न असतील, त्याचबरोबर DSA सर्व्हिसेस असतील, ज्याला आपण वसुली कार्य म्हणतो, रिकव्हरी एजंटची सर्व्हिस असेल, त्याचबरोबर नोट्स अँड कॉइन्स यासारख्या करन्सी बाबतचे काही प्रश्न असतील तर याबाबतच्या कंप्लेंट्स बँकिंग अंबर्समनकडे करता येणे शक्य असते. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक बँकिंग सर्व्हिसेस बाबतच्या कंप्लेंट्स करण्याकरिता सन 2019 मध्ये विशेष तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या डिजिटल ट्रान्झॅक्शन बाबतची अलीकडच्या कालावधीतील एक महत्त्वाची नवीन योजना म्हणजे बँक अंबर्समन स्कीम फॉर द डिजिटल ट्रान्झॅक्शन 2019. यामध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ऍक्ट 2007 यामधील सेक्शन 18 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेल्या अधिकारानुसार 31 जानेवारी 2019 पासून ही एक विशेषीकृत योजना सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन बाबतच्या कंप्लेंट्स ऍक्सेप्ट केल्या जात आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने कंप्लेंट ग्राउंड्स जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर त्यामध्ये 5 प्रकारच्या कंप्लेंट्स यामध्ये ग्राह्य धरण्यात येतात. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स, की जे बँकिंग व नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स ज्या प्रीपेड कार्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात अशा सर्व्हिसेस बाबतच्या समस्या, मोबाईल बँकिंग व इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर बाबतच्या समस्या असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत की त्याचं पालन न केल्याबाबतच्या तक्रारी असतील, त्याचबरोबर विविध प्रकारचे फंड ट्रान्सफर किंवा चुकीच्या पद्धतीने फंड ट्रान्सफर, रिझनेबल टाइममध्ये फंड्स ट्रान्सफर न करणे यासारख्या बाबतचे फेल्युअर्स व त्याबाबतच्या कंप्लेंट्स देखील या यंत्रणेच्या अंतर्गत फाईल करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर वेळोवेळी दिलेल्या सूचना व त्याबाबतचे नियम याचे जर व्हायोलेशन झालेले असेल, डायरेक्टिव्ह त्या ठिकाणी पाळलेल्या नसतील तर याबाबतची कंप्लेंट देखील या अंतर्गत त्या ठिकाणी देता येणे शक्य आहे. ही अलीकडच्या कालावधीतील बँकिंग अंबर्समन स्कीम मधील एक नवीन आणि महत्त्वाची सुधारणा असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर या बँकिंग अंबर्समनकडे दाखल केलेल्या कंप्लेंट्स या फाईल करण्याकरिता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स यामध्ये केलेले आहेत. त्यामधील काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या आहेत. बँकेचा कस्टमर किंवा त्याने ऑथोराइज केलेली व्यक्ती म्हणजे ऑथोराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह की ग्राहकाच्या वतीने त्याची कंप्लेंट फाईल करू शकते. तथापि अशा प्रकारच्या कंप्लेंट्स फाईल करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 बँकिंग अंबर्समन ऑफिसेसकडे जे ज्युरिडिक्शन वाटून देण्यात आलेले आहेत किंवा विशिष्ट क्षेत्र व त्या क्षेत्रातील बँका निर्धारित करून देण्यात आलेले आहेत त्या ज्युरिडिक्शन मध्ये असलेल्या बँक अंबर्समन कार्यालयाकडेच ती संबंधित कंप्लेंट दाखल करणे आवश्यक असते. अशा प्रकारची कंप्लेंट दाखल करत असताना जो फॉर्म्स त्या ठिकाणी सबमिट केले जाणार आहेत की ते कस्टमर किंवा कस्टमरने ऑथोराइज केलेल्या रिप्रेझेंटेटिव्हनी साइन केलेले सिग्नेचर केलेले असणे आवश्यक असते. त्याचबरोबर या ऑफिसकडे कंप्लेंट सादर करत असताना बँकिंग अंबर्समन स्कीमच्या अंतर्गत एनेक्शियर ए मध्ये जो फॉर्म निर्धारित करण्यात आलेला आहे त्या फॉर्मनुसारच कंप्लेंट दाखल करणे अत्यंत आवश्यक असते. तथापि या सर्व कंप्लेंट दाखल करत असताना विविध प्रकारचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स कॉपीज त्याला अटॅच करणे आवश्यक असते. त्याचबरोबर टाइम लिमिट लीगल प्रोव्हिजन नुसार घटना घडल्यानंतरच्या काळात जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीत ही कंप्लेंट बँकिंग अंबर्समन कार्यालयाकडे दाखल होणे आवश्यक असते. त्यानंतर आलेल्या किंवा मुदत संपलेल्या 1 वर्षाची मुदत संपलेल्या अशा कोणत्याही कंप्लेंट्स या ठिकाणी एंटरटेन केल्या जात नाहीत. या संस्थेकडे आलेल्या या बँकिंग अंबर्समन कार्यालयाकडे आलेल्या विविध प्रकारच्या कंप्लेंट्स ह्या डिस्पोजल करण्याबाबतच्या 4 महत्त्वाच्या पद्धती या निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील पहिली पद्धती म्हणजे तक्रार निवारण करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्यालाच डिस्पोजल ऑफ मेंटेनेबल कंप्लेंट्स असे म्हटले जाते, की ज्यामध्ये पहिला प्रकार डिस्पोजल करण्याचा जो आहे तो म्हणजे म्युच्युअल सेटलमेंट ऑर ॲग्रीमेंट. बँक व बँकेचा ग्राहक की ज्या ग्राहकाने बँकेविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे ती बँक व संबंधित ग्राहक यांच्यामध्ये सामंजस्याने तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न या प्रकारामध्ये केला जातो. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे डिस्पोजल बाय अवॉर्ड. अवॉर्ड म्हणजे बँकिंग अंबर्समन अधिकाऱ्याने दिलेला निर्णय की ज्याला आपण अंबुड्समन्स अवॉर्ड असे म्हणतो,
जर त्या ठिकाणी म्युच्युअल सेटलमेंट किंवा ॲग्रीमेंटनुसार ही तक्रार निवारण होणे शक्य नसेल तर अशा परिस्थितीमध्ये बँकिंग ऑम्बुड्समन, बँकिंग लोकपाल हा स्वतःच्या मिळालेल्या अधिकारानुसार स्वतः निर्णय देत असतो. त्या निर्णयाला अवॉर्ड ऑफ ऑम्बुड्समन असे म्हटले जात असते. त्यानंतर डिस्पोजलचा तिसरा प्रकार म्हणजे कंप्लेंट रिजेक्शन, की ज्यामध्ये ज्या कंप्लेंट या विहित नियमामध्ये नाही आहेत, त्याला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स अटॅच केलेली नाही आहेत, विदाउट सिग्नेचर कंप्लेंट्स दाखल केलेले आहेत, अशा काही कंप्लेंट्स व बँक ऑम्बुड्समन कार्यालयाच्या परिघाबाहेर असणाऱ्या कंप्लेंट्स की ज्या या कार्यालयाकडून रिजेक्ट केल्या जात असतात. त्याचबरोबर काही कंप्लेंट्स या कंप्लेंट दाखल करणाऱ्या व्यक्तीकडून किंवा ग्राहकाकडून देखील विड्रॉ केल्या जात असतात. तर अशा या 4 पद्धतीने या कंप्लेंट्स डिस्पोजल करण्याच्या पद्धती या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेल्या आहेत, की ज्यानुसार कंप्लेंट डिस्पोजलचा प्रवास हा त्यामध्ये होत असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर बँकिंग ऑम्बुड्समनकडे ज्या तक्रारी दाखल झालेल्या असतात या तक्रारीवरती बँक ऑम्बुड्समनला अवॉर्ड देण्याचा म्हणजे निर्णय देण्याचा अधिकार असला तरी देखील हा निर्णय कोणत्या पद्धतीने देणे आवश्यक आहे याबाबतच्या तरतुदी बँकिंग ऑम्बुड्समन स्कीममध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या आपणास त्या ठिकाणी दिसून येतात. जेव्हा कंप्लेंट्स या सेटल होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये बँक ऑम्बुड्समन हा स्वतःचा निर्णय जो देतो त्या निर्णयाला आपण ऑम्बुड्समन अवॉर्ड असे म्हणतो. तथापि हा अवॉर्ड देत असताना बँक ऑम्बुड्समनने सहकारण म्हणजे विथ रिझन व डिस्क्रिप्शन सहित अशा प्रकारचा अवॉर्ड देणे आवश्यक असते. तथापि हा अवॉर्ड देत असताना जे कॉम्पेन्सेशनची अमाऊंट असेल ती कॉम्पेन्सेशनची अमाऊंट ॲज ॲक्च्युअल किंवा मॅक्सिमम 10 लाख रुपीज यापेक्षा कमी असेल ती रक्कम त्या ठिकाणी अवॉर्ड करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ एखाद्या केसमध्ये संबंधित ग्राहकाचे नुकसान हे 5 लाख रुपयाचे असेल तर बँक ऑम्बुड्समनकडून जास्तीत जास्त 5 लाख रुपयाच्या कॉम्पेन्सेशन बाबतचा अवॉर्ड हा दिला जाऊ शकतो व जास्तीत जास्त हा अवॉर्ड 10 लाख रुपयापर्यंत असू शकतो. म्हणजेच कॉम्पेन्सेशन अवॉर्ड हा 10 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा देता येणे शक्य नाही. म्हणजेच 10 लाख पेक्षा कमी रकमेबाबतचा कॉम्पेन्सेशनचा निर्णय बँक ऑम्बुड्समनला त्या ठिकाणी देता येतो, कारण 10 लाख रुपये ही उच्चतम सीमा त्यांच्याकरिता निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि क्रेडिट कार्ड बाबतचे कॉम्पेन्सेशनचा जो अवॉर्ड आहे तो मात्र जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंतच्या रकमेचा असू शकतो. त्यापेक्षा अधिक रकमेचा नुकसान भरपाईचा निर्देश हा त्यामध्ये देता येणे शक्य नसते. त्याचबरोबर जेव्हा अशा प्रकारचा अवॉर्ड हा त्या ठिकाणी डिक्लेअर केला जातो तेव्हा त्याची एक कॉपी कंप्लेंटी व त्याचबरोबर संबंधित बँकेला पाठवणे आवश्यक असते. ही कॉपी पाठवल्यानंतर बँकिंग संस्थेने त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक असते. त्याकरिता 30 दिवसांचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला असतो. म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी 30 डेज एवढी निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि 30 दिवसामध्ये बँकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्यावरती केली नसल्यास बँकेला की त्या ठिकाणी बँकेविरुद्ध संबंधित कस्टमर हा ॲपिलेटमध्ये जाऊ शकतो व त्यावरील यंत्रणेच्या अंतर्गत त्यांच्यावरती तक्रार दाखल करू शकतो. तथापि यामध्ये काही तक्रारी या रिजेक्ट करण्याचे अधिकार देखील बँकिंग ऑम्बुड्समन कार्यालयाला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 5 वेगवेगळ्या प्रकाराच्या आधारे की या कंप्लेंट्स रिजेक्ट केल्या जाऊ शकतात. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे संबंधित बँकेकडे कोणत्याही प्रकारची तक्रार न करता किंवा त्यांना दिलेल्या विहित मुदतीची वाट न पाहता थेट बँकिंग ऑम्बुड्समन कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी या बँकिंग ऑम्बुड्समन कार्यालयाकडून थेट रिजेक्ट केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर क्लॉज 8 मध्ये या स्कीम मधील जो क्लॉज 8 आहे त्यामध्ये निर्धारित करण्यात आलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आणि शर्ती आहेत व त्यामध्ये निर्धारित करण्यात आलेले ग्राउंड्स जे आहेत त्या ग्राउंडच्या अगेन्स्ट किंवा त्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या कंप्लेंट्स की ज्या बँकिंग ऑम्बुड्समन कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत अशा प्रकारच्या कंप्लेंट्स देखील या ठिकाणी रद्दबातल या ठरवल्या जात असतात. त्याचबरोबर एखाद्या संबंधित बँकिंग ऑम्बुड्समन कार्यालयाच्या ज्युरिडिक्शन मध्ये नसणाऱ्या व क्लॉज 12.5 व 12.6 मध्ये नसणाऱ्या कंप्लेंट्स देखील रिजेक्ट करण्याचे अधिकार या कार्यालयाला देण्यात आलेले आहेत. त्याबरोबर काही वेळेस ओरल एव्हिडन्स त्या ठिकाणी असताना कंप्लेंट्स दाखल केलेले असतात की ज्या ठिकाणी फिजिकल एव्हिडन्स किंवा कुठल्याही प्रकारचे प्रूफ्स त्या ठिकाणी अटॅच केलेले नसतात अशा प्रकारची कंप्लेंट्स देखील रद्द करण्याचे अधिकार बँक ऑम्बुड्समनला प्राप्त झालेले आहेत. आणि शेवटचा महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी बँकिंग ऑम्बुड्समनला अशी खात्री होते की ग्राहकाने किंवा बँक कस्टमरने दाखल केलेल्या तक्रारीमुळे संबंधित ग्राहकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही
आर्थिक नुकसान असेल किंवा इतर स्वरूपाचे नुकसान असेल ते झालेले नाही, कोणत्याही प्रकारचा इनकन्व्हिनियन्स क्रिएट झालेला नाहीये, कोणत्याही प्रकारचं डॅमेज त्या ठिकाणी झालेलं नसेल, तर अशा प्रकारच्या कंप्लेंट्स देखील अंबुड्समन आपल्या स्वतःच्या अधिकारामध्ये रद्द करू शकतात. तर अशा प्रकारची या बँकिंग क्षेत्रामधील विविध प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिताची ही एक वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून राबवली जात असल्याचे आपणास दिसून येईल. बहुतांश बँकांच्या मध्ये अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्याबाबतच्या सूचना या सूचना फलकावरती लावलेल्या असतात, किंबहुना तशा प्रकारचे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेले असतात. त्याचबरोबर बँक ऑम्बुड्समन कार्यालयाकडून देखील आपल्या परिक्षेत्रामध्ये या योजनेची माहिती सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रसार माध्यमांच्या अंतर्गत अशा प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट असतील किंवा त्याबाबतचे अवेअरनेस प्रोग्राम्स असतील हे कंडक्ट केले जात असतात, की ज्याचा उपयोग बँकेतील ग्राहकांना आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपणास दिसून येत आहे. म्हणजेच या देशातील इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील तक्रारींचे निवारण करण्याबाबत जी सर्वसाधारण यंत्रणा आहे त्यापेक्षा या बँकांच्यासाठी व बँकिंग सर्व्हिसेससाठी असणारी ही एक विशेषीकृत यंत्रणा अत्यंत उत्तमपणे कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. धन्यवाद.